नमस्कार, कर्नाला टीवी में आप सबका स्वागत है। मैं हूं वर्षा। आइए सबसे पहले नजर डालते हैं आज की खास खबरों पर। विधायक विवेक पाटिल की विधायक निधि से नानोशी गांव में रास्ते का किया जाएगा निर्माण। विधायक विवेक पाटिल के हाथों हुआ भूमि पूजन। पालिका के 340 रिटायर कामगारों को पालिका द्वारा दिया गया दीपावली का उपहार। कालुंद्रे ग्राम पंचायत के उप सरपंच पद पर सचिन कामले की हुई निर्विरोध रूप से नियुक्ति। और नगर पालिका द्वारा पनवेल में विकास कार्य वायु गति से शुरू। पनवेल स्थित नानोशी गांव में विधायक विवेक पाटिल के विधायक निधि से 5 लाख रुपयों की लागत से रास्ते का काम किया जाने वाला है, जिसका भूमि पूजन बृहस्पतिवार को विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। विधायक विवेक पाटिल के विधायक निधि से 5 लाख रुपयों की लागत से बनाए जा रहे नानोशी रास्ते का भूमि पूजन बृहस्पतिवार को विधायक विवेक पाटिल के हाथों संपन्न हुआ। इस कार्यक्रम के लिए पंचायत समिति के सभापति प्रकाश जीतेकर, पूर्व सदस्य गणेश सावंत, नानोशी ग्राम पंचायत के उप सरपंच राजेश पाटिल, वरिष्ठ कार्यकर्ता सदाशिव पाटिल, डॉक्टर प्रकाश पाटिल, गजानन पाटिल, अनिल पाटिल, राजेश शिंदे आदि सहित नानोशी ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर अपने बयान में विधायक विवेक पाटिल ने नानोशी ग्रामवासियों की एकता की सराहना करते हुए कहा कि भले ही हमारे पास केंद्र एवं राज्य की सत्ता न हो, लेकिन जनता का विकास करने के लिए हम निधि उपलब्ध कराना जानते हैं और शेकापक्ष जनता के विकास के लिए वचनबद्ध है। एक चांगलं कामाला सुरुवात केली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो। अशीच चांगली कामं करत जा आणि बाकीच्या ज्या काही मागण्या असतील त्या आम्ही तुमच्या पूर्ण केल्याशिवाय ठेवणार नाही, अशी ग्वाही मी या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की 45 लाख रुपयाची कामं आपण या नानोशी ग्रामपंचायतीमध्ये आणलेली आहेत। शेतकरी कामगार पक्षाच्या हातामध्ये राज्याची आणि केंद्राची सत्ता नसली तरी पण दोन्ही सरकारकडनं आपल्या या विभागातले प्रश्न सोडवण्यासाठी पैसे आणण्याची धमक आणि हिंमत शेकापक्षात आहे। ही गोष्ट आम्ही गेल्या 40-45 वर्षामध्ये दाखवून दिलेली आहे आणि पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास करत असताना अगदी नानोशी सारख्या अगदी खोंड्यामध्ये असणाऱ्या ग्रामपंचायतीचा सुद्धा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। गावापर्यंत येणारा रस्ताच नव्हे तर गावातले सारे अंतर्गत रस्ते, त्याचबरोबर शाळागृह असतील, त्याचबरोबर अंगणवाडीची इमारती असतील, साखवांचे कार्यक्रम असतील, हे सारे कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत असतो आणि त्याच पद्धतीनं आपण ही कामं आणलेली आहेत। या कामं चांगल्या पद्धतीनं तुम्ही सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन कराल अशी खात्री मला निश्चितपणे आहे। त्याबद्दल मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो। बुधवार को कालुंद्रे ग्राम पंचायत के उप सरपंच पद के रिक्त स्थान पर चुनाव संपन्न हुआ। इस चुनाव में शेका पक्ष के उम्मीदवार सचिन कामले की निर्विरोध रूप से नियुक्ति की गई, जहां उन्हें शुभकामनाएं देने के लिए उनके शुभचिंतक बड़ी संख्या में उपस्थित थे। कालुंद्रा ग्राम पंचायत के उप सरपंच सुनील मस्कर ने अपने पद का इस्तीफा देने के बाद रिक्त पद के लिए बुधवार को उप सरपंच पद का चुनाव संपन्न हुआ, जिसमें शेका पक्ष के उम्मीदवार सचिन कृष्णा कामले की निर्विरोध रूप से नियुक्ति की गई। जहां नवनिर्वाचित उप सरपंच को शुभकामनाएं देने के लिए एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, पूर्व सरपंच आरडी गरद, सरपंच सुनीता मस्कर, पूर्व उप सरपंच सुनील मस्कर आदि गणमान्यों सहित ग्राम पंचायत सदस्य एवं ग्रामवासी उपस्थित थे। इस दौरान राजेंद्र पाटिल ने नवनिर्वाचित उप सरपंच सचिन कामले को बधाई दी। सुरुवातीला सचिन कामले यांचं मी मनापासून अभिनंदन करेन की पक्षाची एकनिष्ठता असल्यावर, पक्षाच्या ध्येयधोरणाची आणि विचारांची बांधिलकी असणारे कार्यकर्ता म्हणून आणि पक्षाची एकनिष्ठता असल्यावर काय फळ मिळतं। मागे 6 महिन्यापूर्वी सचिन कामलेंना शेतकरी कामगार पक्षाने कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपदी विराजमान केल्यानंतर त्यांच्या यशामध्ये आणखी एक हा शिरपेस देऊन त्यांचं दलित समाजाचं
यथोचित असा गौरव केलेला आहे असंच मी प्रामुख्याने म्हणेन. आणि यात काय वावं ठरणार नाही असं मला मनापासून वाटतं. ते वाटत असताना सचिन कांबळेंचा हा विजय म्हणजे येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीमधले शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना आणि भाजपची या विजयाची ही नांदी ठरेल असं मला मनापासून वाटतंय. मित्रांनो, या निमित्तानं मी एकच सांगेन की संपूर्ण देशभर, राष्ट्रभर, राज्यभर नव्हे तर संपूर्ण देशभर काँग्रेस विरोधी लाट निर्माण झालेली आहे. मग ती हिसार लोकसभा पोटनिवडणूक असेल, आपली पुण्याची खडकवासल्याची पोटनिवडणूक असेल, आंध्र प्रदेशची पोटनिवडणूक असेल वा बिहारची पोटनिवडणूक असेल, प्रत्येक ठिकाणी काँग्रेस उमेदवारांनी सपाटून मार खाल्लेला आहे. ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसला अगदी लोकांनी लाच मारून हाकलून दिलं आहे, अशाच प्रकारची विजयाची पुनरावृत्ती संपूर्ण देशभर काँग्रेसबद्दल लाट निर्माण झाली आहे. या लाटेवर आपण स्वार होऊन या इथे असलेल्या काँग्रेसला आणि उरण पनवेलमध्ये काँग्रेसला अगदी आपण हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि ह्या निमित्तानं इथल्या सुजाण नागरिकांना, उरण पनवेलच्या नागरिकांना मी मनापासून सांगेन की वाढणारी जी महागाई आहे, आज 75 रुपये लिटर आपल्या पेट्रोल मिळतोय. गॅसचे दर आपल्याला वाढलेले आहेत. अगदी महागाईचा भस्मासूर प्रचंड आपल्याला आवासून असा उभा आहे. आणि याला कारण काय असेल तर ही काँग्रेस आघाडी, काँग्रेसचं नतमस्तक काही सरकार कारणीभूत आहे. आणि या आघाडीला अगदी आपल्याला पळून लावायचं असेल तर काँग्रेस विरोधी मतदान जे आपण अँटी काँग्रेस वोटिंग आहे ते आपण एकत्र करूया. आणि अण्णा हजारांच्या माध्यमातून आपण देशभर हे आंदोलन पेटत ठेवलेलं आहे. आणि त्याच हिशोबात उरण पनवेलची राहता राहिलेली काँग्रेस, ज्यांना सत्तेचा आणि पैशाचा माज चढलेला आहे, हे पनवेलचे आमदार जे लोकांच्या 1,000 रुपये मतात निवडून आलेले आहेत, त्या विकत घेतलेल्या आमदाराला ह्या आगामी निवडणुकीमध्ये धडा शिकवण्यासाठी आपण म्हणजे सज्ज राहाल असं मी तुम्हाला आवाहन करतो. हे आवाहन करत असतानाच सचिन कांबळेला त्याच्या पुढील भविष्यासाठी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. आणि सचिन कांबळेंची संपूर्ण ताकद मग ती त्यांच्या दलित बांधवांची असेल, या विधानसभेच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी संपूर्ण वापरावी. आणि शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, भाजप आणि आरपीआयच्या या विजयाची महायुतीच्या विजयाची वाटचाल ही अशीच पुढे लावण्यासाठी सचिन कांबळेंनी आपले खारीचा वाटा उचलावा अशी या निमित्तानं विनंती करें. वही नवनिर्वाचित उप सरपंच सचिन कामले की जीत के उपलक्ष्य में भिंगारी विभाग में रैली निकाली गई. अब वक्त हो चुका है ब्रेक का. आप कहीं भी मत जाइएगा, देखते रहिए करनाला टीवी. जनतेचा एकच निर्वाळा, बँक असावी तर कर्नाळा. कर्नाळा नागरी सहकारी बँक संपूर्ण कोकण विभागात सहकारी बँकेचा प्रथम क्रमांक मिळवून यशाच्या अत्युच्च शिखरावर आरूढ झालेली, ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेली रायगड जिल्ह्यातील एकमेव अग्रगण्य बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. केवळ 14 वर्षांच्या काळात यशाची गगनभरारी घेणाऱ्या बँकेच्या ठेवी 255 कोटींच्या वर, स्थापनेपासून रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार ग्रेड 1 आणि वैधानिक लेखा परीक्षणात अवर्ग दर्जा कायम राखलेली जनतेच्या विश्वासाची बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण 13.2%, बँकेचा निव्वळ नफा 3 कोटींच्या वर, एनपीएचे प्रमाण 6.19%, मुदत ठेवी अर्थात डिपॉझिट्सवर आकर्षक व्याज. दिनांक 1/8/2011 पासून मुदत ठेवीवरील आकर्षक व्याज दर 15 ते 45 दिवस 5.50%, 46 ते 90 दिवस 6.75%, 91 ते 180 दिवस 8%, 181 दिवस ते 1 वर्ष 8.75%, 1 वर्षाचे वर म्हणजेच 13 महिने ते 2 वर्ष 10.50%, 2 वर्षांचे वर म्हणजेच 25 महिने ते 3 वर्ष 10%, 3 वर्षांचे वर ते 5 वर्षे 9%, ज्येष्ठ नागरिकांसाठी 1% ज्यादा व्याज आणि आपल्या ठेवी 7.5 वर्षात दुप्पट. कर्जासाठी सुयोग्य मार्गदर्शन आणि बँक लॉकर्सची ही सेवा उपलब्ध. त्याचबरोबर वीज ग्राहकांची दगदग मिटविण्यासाठी आम्ही सुरू केले आहे वीज बिल भरणा काउंटर.
बँकेने सुरू केली आहे सोने तारण कर्ज योजना. दर साल दर शेकडा 11% व्याजाने. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन मुंबईद्वारे बँकेला मिळाले आहे पहिले व दुसरे पारितोषिक. त्यामुळेच बँकेच्या प्रगतीत मानाचा तुरा खोवला गेला आहे. अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज अशा आमच्या शाखा खारघर, नवीन पनवेल, महाड आणि तक्कागाव बँकेच्या यशाचा आलेख सदैव चढता ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत. आमचे सर्व संचालक आणि आमचे मार्गदर्शक बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार विवेकानंद पाटील. माननीय आमदार विवेकानंद पाटील यांच्या उक्तीप्रमाणे अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक या ध्येयाने आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सरव्यवस्थापक हेमंत सुताने आणि त्यांचा कर्मचारी वृंद. तेव्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि सौजन्यशील सेवेसाठी सोमवार ते शनिवार सकाळी 9:30 ते 1:30 आणि दुपारी 2:30 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधा. आमचा पत्ता कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड, रतन मार्केट, पहिला मजला, टपाल नाका, उरण रोड, पनवेल. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 27459111, 27462700 आणि 32983363. जनतेचा एकच निर्वाळा, बँक असावी तर कर्नाळा. कर्नाळा नागरी सहकारी बँक. आपको टाटा या फियाट की कोई नई कार खरीदनी है या फिर आपके कार की सर्विसिंग करानी है तो आपको कहीं और जाने की जरूरत नहीं है, क्योंकि टाटा मोटर्स आपके लिए लाए हैं फॉर्च्यून कार्स प्राइवेट लिमिटेड. अब पनवेल में भी पुराने मुंबई पुणे हाईवे पर कोलखे विलेज और पलसपा फाटा के पास फॉर्च्यून कार्स का एक और शानदार शोरूम और सर्विस सेंटर. हमारे यहाँ आपको मिलेगी टाटा और फियाट कंपनी की हर प्रकार की कारें, जैसे टाटा की इंडिगो मांझा, इंडिगो सियर्स, इंडिका, इंडिका विस्टा, सफारी डायको, सुमो विक्टा, सुमो ग्रैंड MK2, जेनॉन और दुनिया में तहलका मचा देने वाली नैनो कार. वही फियाट की पुंटो और लिनिया गाड़ी भी हमारे यहाँ उपलब्ध हैं. फॉर्च्यून कार्स ने अब शुरू किया है अपना सर्विस सेंटर भी, जहां तजुर्बेकार मैकेनिक्स के जरिए आपके गाड़ी के हर पुर्जे की जांच कर हम आपको प्रोवाइड करेंगे सर्वोत्तम सर्विस. तो देर किस बात की, अपने और परिवार के सपनों को साकार करने के लिए फौरन आइए हमारे पास. आपके सपनों को साकार करने का वादा फॉर्च्यून कार्स का यही है इरादा. क्यों निशा जी, कहीं आज शॉपिंग का इरादा तो नहीं? सही पहचाना आपने. आज मैं पनवेल जा रही हूँ सारी शॉपिंग के लिए. साची सिल्क साड़ीज एंड वेडिंग स्टूडियो. बेस्ट क्वालिटी एंड रीजनेबल रेट्स यहाँ की खासियत है. शादी ब्याह हो या फैमिली फंक्शन, साची में आपको हर तरह की साड़ी मिलेगी. यह है डिजाइनर साड़ी, ब्राइडल वेयर हमारी प्यारी दुल्हन के लिए. यह है खूबसूरत प्योर सिल्क वर्क साड़ी. हमारी खूबसूरती में 4 चांद लगाए सुपर नेट साड़ी. हमारी खूबसूरती को बढ़ाए प्योर सिल्क पैठनी, प्योर सिल्क शालू और सेमी सिल्क साड़ीज, साथ में 9 वार 12 वार साड़ीज, प्रिंटेड साड़ीज, ड्रेस मटेरियल, कुर्तीज एंड गाउन और सूटिंग शर्टिंग भी आपको साची में मिलेंगे. एक हसीन ख्वाब साची, दिन की पहली किरण साची. साची सिल्क साड़ीज एंड वेडिंग स्टूडियो, आदित्य कॉम्प्लेक्स, जय भारत नाका, पनवेल. फोन 27453435. गठबंधन की नगर सेविका कल्पना राउत के प्रयासों से कफनगर स्थित रॉयल कॉस्मो से लेकर वरद सोसाइटी तक के रास्ते की मरम्मत के काम का भूमि पूजन नगराध्यक्ष संदीप पाटिल के हाथों किया गया. पनवेल का विकास वायु गति से शुरू हो, इसलिए गठबंधन द्वारा हर वो प्रयास किया जा रहा है. एक तरफ RCC गटर का निर्माण, रास्तों की मरम्मत तथा स्वच्छता मुहिम शुरू है. बुधवार को नगर सेविका कल्पना राउत के प्रयासों से रॉयल कॉस्मो से लेकर वरद सोसाइटी तक के रास्ते की मरम्मत के काम का भूमि पूजन नगराध्यक्ष संदीप पाटिल के हाथों किया गया.
इस अवसर पर बीजेपी के कार्यकारिणी सदस्य बालासाहब पाटिल, नगर सेविका कल्पना राउत, चंद्रकांत पाटिल आदि गणमान्य सहित नागरिक उपस्थित थे। इस दौरान पनवेल में हो रहे विकास कार्य की बालासाहब पाटिल ने सराहना की। या विभागामध्ये गेल्या 15 दिवसामध्ये म्हणजे या पनवेल शहरामध्येच अनेक प्रचंड कामं संदीप पाटील नगराच्या झाल्यापासून एक नवीन चित्र या ठिकाणी या शहराचं बदललं आणि या शहरामध्ये पावसाळ्यामुळे अनेक कामं रखडलेली होती। अनेक वर्क ऑर्डरी आम्ही पूर्ण करून ठेवलेल्या होत्या, पण अनेक 4 महिने या पावसामध्ये गेल्यामुळे या शहरातली कामं रखडली। आता आपण चित्र बदललेलं बघता आहात की हे रस्ते सुद्धा इतके तुटलेले होते, पण आता सगळ्या रस्त्यांचं डांबरीकरण पॅचवर्क चालू झालेलं आहे। अनेक ठिकाणच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण आपण करतोय आणि या विभागामध्ये आपण जर बघितलं तर अनेक स्वप्नरेखा सोसायटी, स्वप्ना सोसायटी, संगमित्रा सोसायटी आणि उरणकर साहेबांच्या समोरचा जो विभाग आहे तिथे पाण्याच्या पाईपलाईन्स असतील, रस्ते असतील किंवा ड्रेनेज चॅनेल्स आम्ही टाकलेले आहेत। याच विभागामध्ये कमीत कमी 30 ते 40 लाखाची कामं आपण आता त्या महिनाभरात केलेली आहेत। अनेक कामं आपल्या हातामध्ये आपण घेतलेली आहेत। अनेक कामांचं आम्ही आधीच वर्क ऑर्डर्स घेतल्यामुळं आचारसंहिता जरी लागली, कारण लोकांना चित्र असं दिसत होतं की हे इतक्या उशिरा काम का होतंय, पण पावसाळा असल्यामुळं आणि मधली एक थोडीशी राजकीय परिस्थिती आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे काही कामं रखडली। पण संपूर्ण पनवेल शहराचं परिवर्तन करण्यासाठी महायुतीने शिवसेना, सकापा, भाजप आणि रिपाई त्या तिघांनी आम्ही असं ठरवलं की एक आता तगडा नगराध्यक्ष आम्हाला दिला पाहिजे, त्याच्या माध्यमातून आम्हाला या शहराचं परिवर्तन केलं पाहिजे। आमच्याकडे वेळ फार कमी होता। लोक कदाचित असं म्हणत असतील की आता इतक्या उशिरा काय करतात, पण हे आम्ही सातत्यानं वर्षापासूनचा हा निधी आणलेला आहे, वर्षापासूनची याच्या मागची मेहनत आहे। मधला फक्त पावसाचा पिरियड गेल्यामुळे हा फक्त विषय लांबला गेला, अदरवाईज ही कामं पावसाच्या अगोदर झाली असती। त्यामुळे मी संदीप पाटलांना पण धन्यवाद देतो की आपण आल्यापासून या शहराचं परिवर्तन होत आहे आणि अशा नगरसेविका जर असतील आणि पाठपुरावा होत असेल, आपल्यासारख्या सगळ्यांचं सहकार्य असेल तर मला असं वाटतं की शाबासकी थाप त्यांच्यावर पडत असेल तर आणखीन काम करायला एक उमेद निर्माण होते। मी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुढच्या कामासाठी शुभेच्छा देतो। जय हिंद। वहीं नगराध्यक्ष संदीप पाटिल ने नगर सेविका कल्पना राउत द्वारा की जा रही पहल की सराहना की। मी प्रथम राऊत मॅडमचं अभिनंदन करतो की गेल्या 2 महिन्यापासून माझ्या पाठीमागे लागून जवळजवळ त्यांनी त्यांच्या या आजूबाजूच्या प्रभागामध्ये 40 ते 50 लाखाची कामं मंजूर करून घेतलेली आहेत। कामे सहजासहजी मंजूर होत नाही, तर त्याच्यासाठी फार पाठपुरावा करावा लागतो। नुसतं नगरसेविका म्हणून अर्ज दिला म्हणजे कामं होत नाहीत, कारण ही प्रशासकीय बाब फार आपल्याला अडचणीची असतात आणि त्याच्यावर त्यांनी मात करून ह्या शेवटपर्यंत म्हणजे जो कामाचा शुभारंभ केलेला आहे। निश्चितच आमदार संजय केळकर यांच्या या निधीतून हे काम आपण 7 लाख रुपयाचं काम मंजूर करून घेतलेलं आहे। 5 लाखाची पाईपलाईनचं काम मंजूर केलेलं आहे। मागील ऑगस्ट महिन्यामध्ये आमचे शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस नितीन पाटील यांच्या वाढदिवसा देखील आम्ही इथं रस्त्यावर फेरी मारली होती आणि अतिशय रस्ता हा खराब होता। त्यांनी त्यांच्या परीने खडीकरण करून तात्पुरता दिलासा इथे रहिवाशांना दिला होता, परंतु मॅडमनी आता हा कायमस्वरूपी त्रास निकाली काढलेला आहे। त्यांचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन करतो। इथे विरोधक फार मोठी आमदार निधी वापरत येत नाही, मुद्दामून वापरत नाही अशी बॅनरबाजी आपल्या कॉर्नरला बोर्ड लावत आहेत, परंतु त्यांना एक सांगू इच्छितो की या मॅडमने आता संजय केळकरांच्या आमदार निधी वापरून त्यांच्याला एक चांगलं चपराक आणि त्यांना एक चांगलं उत्तर त्यांनी दिलेलं आहे असं मी म्हणेन। इस दौरान स्थानीय लोगों ने भी विभाग में हो रहे विकास कार्य के लिए धन्यवाद दिए। आमच्या नगरसेविका कल्पना राऊत यांनी खूप प्रयत्न केलेत हा रस्ता होण्यासाठी। बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांच्या मग हे आता रस्त्याचं काम होत आहे। रॉयल कॉस्मोपासून ते आमच्यावरच सोसायटीपर्यंत आम्हाला रस्त्याचे अत्यंत निकड होती, कारण रस्ता अत्यंत खराब झालेला होता। सततच्या वेगवेगळ्या कामांमुळे, सरकारी कामांमुळे रस्ता खराब झालेला होता। पण आता आम्हाला इथल्या रहिवाशांना अतिशय आनंद वाटतोय की आज साहेबांनी येऊन उद्घाटन केलंय आणि आता रस्ता आमचा खूप सुंदर आणि चांगला होणार है। धन्यवाद सर। बृहस्पतिवार को पनवेल में पूसद अर्बन कोऑपरेटिव बैंक की 23वीं शाखा का उद्घाटन राज्य के खाद्य एवं औषध प्रशासन मंत्री मनोहर नाइक के हाथों किया गया। विदर्भ और मराठवाड़ा के ग्राहकों का विश्वास संपादित करने के बाद पुसद अर्बन बैंक की 23वीं शाखा का शुभारंभ पनवेल में बृहस्पतिवार को किया गया। राज्य के खाद्य एवं औषध प्रशासन मंत्री मनोहर नाइक की प्रमुख उपस्थिति में बैंक के प्रथम डिपॉजिटर संजय शेठ पोद्दार के हाथों बैंक का उद्घाटन किया गया। इस कार्यक्रम के लिए बैंक के अध्यक्ष शरद मैंद, उपाध्यक्ष सुधीर देशमुख, पनवेल शाखा व्यवस्थापन समिति के उपाध्यक्ष समीर केलकर, संचालक तथा सांगुर्ली ग्राम पंचायत के सरपंच रविशेठ चोरगे, बैंक के संचालक, व्यवस्थापन समिति के सदस्य, बैंक कर्मचारी तथा बैंक के शुभचिंतक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर बैंक के अध्यक्ष शरद मैंद और उनके सहयोगियों को शुभेच्छाएं देते हुए मंत्री मनोहर नाइक ने कहा कि शरद मैंद और हमारे पारिवारिक संबंध है, मगर बैंक के कारोबार के बारे में शरद मैंद और उनके सहयोगी संचालकों ने पारदर्शिता के आधार पर ग्राहकों एवं डिपॉजिटर्स का दिल जीत लिया है और यही वजह है कि आज बैंक की 23वीं शाखा का उद्घाटन पनवेल जैसे शहर में हो रहा है। अप्पासाहेब मैंद हे या पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष आहेत, तेव्हापासून या
एक घोडदौड सुरू झाली. लोकांचा विश्वास संपादन केलं यांनी आणि ठेव बऱ्याच प्रमाणात ठेव जमा होत गेल्या. आज म्हणजे एकूण ही मला वाटतं 23वी शाखा आहे आणि मला पश्चिम महाराष्ट्रातली पहिली आहे. कोकणमधली पहिली आहे आणि याच्या अगोदर विदर्भ आणि मराठामध्ये 22वी. आणि हा आमचा मुलगा जो अध्यक्ष आहे शरद मैन आणि त्याची जी डायरेक्टर आहेत सगळे, या सगळ्या डायरेक्टरला हे विश्वास म्हणजे याने याच्यावर सगळ्या जे ठेवणाऱ्यांचा विश्वास प्रचंड विश्वास आहे की ही बँक हे अर्बन बँक फार व्यवस्थित रीतीने चालवत आहे. आणि मला तरी वाटतं की हे अजून तुमच्या कोकणामध्ये याचं अधिक शाखा ओपन होऊ शकेल. कारण आपणच त्यांना सहकार्य तर निश्चित देणार. तुम्ही त्यांचं कार्य बघू आणि माझ्या त्याला शुभेच्छा आहे की ही पुसद अर्बन बँक इथं नावारूपाला आली पाहिजे अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि सगळ्याला विनंती करतो या पनवेलवासियांना, आजूबाजूच्या ज्या एरिया जेवढी आहे यांच्या, की या पुसद अर्बन बँकेवर आपला प्रेम आशीर्वाद ठेवीच्या रूपातून असू द्यावा अशी मी नम्र विनंती करतो. इस दौरान अपने बयान में श्री नाइक ने मिठाइयों में मिलावटखोरी करने वालों को नकेल कसी जाने की बात कही. भेसळ रोखण्याचं आम्ही आमचं डिपार्टमेंट निश्चित प्रयत्न करा आणि सजा फार जास्त आहे आता. म्हणजे जन्मठेपापर्यंत आहे, 10 लाखापर्यंत, 7-7, 8-8 वर्षापर्यंत जे त्या भेसळने जर हार्मफुल जर असेल किंवा एखाद्याचा मृत्यू त्याला जन्मठेप आहे किंवा त्याच्यामुळे जे सॅम्पलमध्ये हे जर खाल्लं असतं तर शरीराला निश्चितच अपाय झाला असता. अशाला म्हणजे 7-9 वर्षापर्यंत सजा. आता नवीन जे फूड सेफ्टी ॲक्ट सेंट्रल गव्हर्नमेंट झाला, संबंध देशामध्ये आहे ॲक्ट आहे आणि त्याची आता अंमलबजावणी ही सुरू झालेली आहे. कार्यक्रम के दौरान बैंक के शुभचिंतकों ने मंत्री मनोहर नाइक तथा अध्यक्ष शरद मैन को बैंक के आगामी सफर के लिए शुभकामनाएं दी. छोटा सा ब्रेक. डी-मार्ट डिस्काउंट आणि दर्जा यांचा मेळ साधणारं डिपार्टमेंटल स्टोअर डी-मार्ट. परिपूर्ण खरेदीचं सर्वोत्तम ठिकाण, स्वस्त, मस्त आणि प्रशस्त वातानुकूलित शॉपिंग सेंटर डी-मार्ट. डी-मार्ट मध्ये आहेत 8,000पेक्षा जास्त वस्तूंच्या व्हरायटीज. धान्य, कडधान्य, ताजा भाजीपाला, स्टेशनरी, कॉस्मेटिक्स, गिफ्ट आर्टिकल्स, भांडी, प्लास्टिक आयटम, फर्निशिंग, त्याचबरोबर जेंट्स, लेडीज आणि चिल्ड्रन्स रेडीमेड गारमेंट सुद्धा. डी-मार्ट कुटुंबातील प्रत्येकासाठी, प्रत्येकाच्या गरजेसाठी. डी-मार्ट दररोज डिस्काउंट, दररोज बचत. सकाळी 10 ते रात्री 10 अखंड विनम्र सेवा फक्त डी-मार्ट मध्ये, म्हणजेच डिस्काउंट मार्ट मध्ये. आमचा पत्ता डी-मार्ट, प्लॉट नंबर 1, सेक्टर 9E, सेक्टर 14 समोर, सिडको वॉटर टँक जवळ, रोडपाली गाव रोड, कळंबोली. डी-मार्ट आजच आमच्या कळंबोली शाखेला भेट द्या आणि खात्री करा. संपर्क नंबर 9167 30 75 80, म्हणजेच 9167307580. आमची शाखा नवीन पनवेल मध्येही कार्यरत आहे. डी-मार्ट. किसी फिल्म, टीवी सीरियल का शूटिंग हो या मेरी पर्सनल लाइफ, मैं साड़ी के लिए कभी कॉम्प्रोमाइज नहीं करती. साड़ी के लिए पनवेल में बस एक ही नाम, बिंदनी साड़ीज एंड ड्रेस मटेरियल्स. यहाँ मेरी पसंद की एक्सक्लूसिव साड़ियाँ मिलती है. कोई स्पेशल साड़ी लेनी हो या फिर बढ़िया डिजाइनर साड़ी,
मैं सिर्फ बिंदनी से ही लेती हूँ। यह है दिल छू लेने वाली डिजाइनर साड़ी विथ वर्क और यह डिजाइनर साड़ी विथ फैंसी वर्क। पार्टी और फैमिली फंक्शन के लिए सिल्क साड़ीज, प्योर सिल्क वर्क साड़ीज, नई नवेली दुल्हन के लिए ब्राइडल वेयर और मेरी फेवरेट प्योर सिल्क सुपर नेट साड़ी और साथ में ड्रेस मटेरियल भी। हर दिल की ख्वाहिश बिंदनी, खूबसूरत हसरत का ख्याल बिंदनी। बिंदनी साड़ीज एंड ड्रेस मटेरियल, शॉप नंबर 2, नील अथर्व, MTNL रोड, अपोजिट दुर्गा माता मंदिर, पनवेल। क्या आप अपनी पुरानी कार या घटिया सर्विस से परेशान हैं या आप मेंटेनेंस पर खर्चा करते करते थक गए हैं? तो अब परेशान होने की जरूरत नहीं है, क्योंकि आपकी चिंता दूर करेगा रायगढ़ का सबसे बड़ा कार शोरूम, आपका अपना काइजन हुंडई भव्य कार शोरूम, जहां आपको मिलेगी हुंडई कंपनी की हर प्रकार की कार, जैसे हुंडई सेंट्रो, i10, i20, लेटेस्ट वेरना और एसेंट एग्जीक्यूटिव। हम मानते हैं कि ग्राहक भगवान हैं, लिहाजा हमारे शोरूम में आए हर ग्राहक को हम मुहैया कराते हैं सबसे अच्छी हॉस्पिटलिटी, बेहतर सर्विस और ओरिजिनल स्पेयर पार्ट्स। और हाँ, काइजन हुंडई में आप अपनी पुरानी गाड़ी के बदले पा सकते हैं नई चमचमाती कार। आपकी गाड़ी की हर समस्या को सुलझाकर आपको चिंता मुक्त करने का हम वादा करते हैं। हम बाध्य हैं आपके सपने को हकीकत में बदलने के लिए। तो अवश्य आइए रायगढ़ के सबसे बड़े हुंडई कार शोरूम काइजन हुंडई में और खरीदिए अपनी मनपसंद कार। आपके जीवन में लाएगी खुशियों की बहार काइजन हुंडई से खरीदी हुई कार। हमारा पता है काइजन हुंडई, गट नंबर 33, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, कोलखे विलेज के पास, पनवेल। हमारे संपर्क नंबर हैं सेल्स विभाग 02261359999, सर्विस विभाग 02261359000 और हेल्पलाइन नंबर हैं 8898066000। काइजन हुंडई की एक और शाखा महाड़ में भी खुल चुकी है और जल्द ही हम शुरू करने जा रहे हैं काइजन हुंडई की और 2 शाखाएं अलीबाग और करजत में। तो अवश्य आइए काइजन हुंडई में। पनवेल नगरपालिका से रिटायर्ड हुए 340 कामगारों को पनवेल नगरपालिका द्वारा दिवाली का उपहार मिला है। हम आपको बता दें कि इन 340 रिटायर्ड कामगारों को छठा वेतन का धनादेश वितरित किया गया है। पनवेल नगर पालिका से रिटायर्ड हुए 340 कर्मचारियों को नगर पालिका द्वारा छठा वेतन देने का निर्णय पालिका की बैठक में लिया गया था, जिसके मुताबिक दीपावली के पावन पर्व पर उन लाभार्थियों के पेंशन अकाउंट में 5-5 हजार रूपए के धनादेश जमा किए जाने वाले हैं। कुल मिला के 15,25,000 रूपयों का धनादेश जमा किया गया है। बृहस्पतिवार को नगराध्यक्ष संदीप पाटिल के कार्यालय में आयोजित इस कार्यक्रम के दौरान धनादेश दिए गए। इसके बारे में संदीप पाटिल ने विस्तृत जानकारी दी। पनवेल नगरपालिकेच्या वतीने जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, असे एकूण 340 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 6 पेचा जो डिफरन्स द्यायचा आहे ते नगरपालिका आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार देणार होती, असा ठराव आम्ही मंजूर केला होता। आणि नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान आम्ही 10,000 रुपये गेल्या 4 दिवसापूर्वीच चेक इथं दिला होता आणि आज त्याच दिवशी त्यांना जाहीर केलं होतं की सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील एक छोटीशी भेट या दिवाळीची आम्ही द्यायचा प्रयत्नात आहोत आणि त्या पद्धतीने 5,000 रुपये प्रत्येकी असे एकूण 15,25,000चा धनादेश आज त्यांच्या पेन्शन अकाउंटमध्ये आम्ही जमा करत आहोत। हा चेक देण्यासाठी इथे उपस्थित असलेले आमचे प्रशासकीय अधिकारी उभारे साहेब, युनियनचे प्रतिनिधी, बँकेचे मॅनेजर यांना इथं आम्ही बोलवलं होतं, आमचे अकाउंट्सचे खापर्डे साहेब, कवठे साहेब, अरुण कोळी यांच्या उपस्थितीत आज आम्ही हा चेक त्यांना देत आहोत। चेक देण्याचा उद्देश इतकाच आहे की पूर्ण रक्कम जरी देता येत नसेल तरी एक फुल ना फुलाची भेट ज्याला आपण म्हणतो ही दिवाळीच्या निमित्ताने त्यांना एक नगरपालिकेच्या वतीने आम्ही देऊ इच्छितो आणि रिटायर्ड जरी झाले असेल तरी नगरपालिका मात्र त्यांना विसरलेलं नाही हे आम्हाला इथं दाखवून द्यायचं होतं, म्हणून आता त्यांना आम्ही इथं बोलून त्यांना सन्मानित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। इस दौरान लाभार्थियों ने पालिका द्वारा लिए गए निर्णय का स्वागत करते हुए संदीप पाटिल को धन्यवाद दिए। निर्णय चांगला आहे, हा पूर्वीच व्हायला पाहिजे होता परंतु त्यावेळी झाला नाही। आता नगराध्यक्षांनी जो निर्णय घेतलेला आहे हा उत्तम निर्णय घेतलेला आहे। निवृत्त कर्मचारी हे फार वयस्कर लोक आहेत, आता बरेच आहे, जवळजवळ 70-85च्या दरम्यान जवळजवळ आहेत
त्यांच्या हयातीकरिता ते नंतर हे मिळावं, ॲडजस्ट मिळावं अशी सगळ्यांची इच्छा असते. त्याप्रमाणे त्याने चांगला निर्णय घेतलेला आहे आणि टप्प्याटप्प्याने ते जो ॲडजस्ट आहे 6 वेतनाला ते देणार म्हणून त्यांनी सांगितलं आणि आज त्यांनी तो चेक दिलेला आहे. त्यावेळेला आम्ही त्याचे आभार मानतो. एक सनसनीखेज घटना में गोमांस से भरे 13 ट्रक पुलिस के कब्जे पहुंच गए हैं। तो आइए जानते हैं यह पूरा मामला क्या है। नजर डालते हैं खबर पर। नेरुल पुलिस थाने में गोमांस से भरे ट्रक को रोक कर रखा गया है। वैसे हम आपको बता दें कि कुल 13 ट्रक गोमांस से भरे हुए थे, जिन्हें नवी मुंबई के अलग अलग पुलिस थानों में रखा गया है। यह कार्यवाही गुजरात में हुई, जहां बजरंग दल तथा विश्व हिंदू परिषद तथा बीजेपी ने मिलकर गोमांस का अवैध कारोबार करने वालों की गाड़ियां रोक दी थी और मामला गुजरात पुलिस को सौंपा। बताया जा रहा है कि इन ट्रकों में 10 करोड़ रुपयों से ज्यादा गोमांस भरा हुआ था। नवी मुंबई नेरुल पुलिस थाने में बीजेपी के कार्यकर्ता पहुंचे, जहां उन्हें पुलिस से साफ साफ पूछा कि क्या वजह है गुजरात से उन ट्रक को नवी मुंबई लाया गया, क्यों कार्रवाई में देर हो रही है। इस मामले पर बीजेपी के पदाधिकारी भोसले से हमारे प्रतिनिधि ने बात की। अभी सच्चाई तो कंटेनर खुलने के बाद ही पता चलेगा उसमें कितनी सच्चाई है, पर ये शक सभी को है। गुजरात पुलिस को शक है, गुजरात से ये फॉरेंसिक वैन भी यहाँ पर आई हुई है और इनका शक बहुत मायने रखता है। इतने सारे कंटेनर्स हमेशा आते हैं, बट इस बार इस कंटेनर पर क्यों शक किया गया, तो ज़रूर हमें इस पर ध्यान देना चाहिए। अगर गौ मांस उसमें है तो कंपनी को सील कर देना चाहिए और पुलिस वालों को इसमें कोऑपरेट करना बहुत ज़रूरी है। कल रात को ये वैन यहाँ पर 13 जो कंटेनर्स है 13 कंटेनर्स यहाँ पर पकड़े गए, तो कल रात से यहाँ पर अभी तक कुछ भी एक्शन नहीं ली गई है। अब जब हम पुलिस स्टेशन गए थे तब उन्होंने कहा कि नहीं ये आने दो वो आने दो। ये बहुत सेंसिटिव इशू है, अगर ये सेंसिटिव इशू बढ़ गया तो लोगों के भावनाओं के साथ खिलवाड़ हो सकता है। तो ये पुलिस वालों ने भी इशू सीरियसली लेकर जल्दी से जल्दी इस पर निर्णय होना बहुत जरूरी है। फिलहाल नेरुल पुलिस ने इन ट्रकों से मांस का सैंपल जमा कर लैब में भेज दिया है, जिसके बाद पता चल पाएगा कि इन ट्रकों में गोमांस है या नहीं। फिलहाल तब तक के लिए इन सभी ट्रकों के मांस को कोल्ड स्टोरेज में रखवा दिया जाएगा। अब देखना होगा कि लैब का रिपोर्ट क्या आता है। उसके बाद उन अवैध गोमांस विक्रेताओं पर पुलिस क्या कार्रवाई करती है, ये तो वक्त ही बताएगा। फिलहाल गुजरात पुलिस ने अपनी जिम्मेदारी निभा दी है। अब गेंद नवी मुंबई पुलिस के पाले में है। नवी मुंबई से कर्नाला टीवी के लिए गोपाल शाह की रिपोर्ट। चलते चलते दोबारा नजर डालते हैं आज की खास खबरों पर। विधायक विवेक पाटिल की विधायक निधि से नानोशी गांव में रास्ते का किया जाएगा निर्माण। विधायक विवेक पाटिल के हाथों हुआ भूमि पूजन। पालिका के 340 रिटायर कामगारों को पालिका द्वारा दिया गया दीपावली का उपहार। कालुंद्रे ग्राम पंचायत के उप सरपंच पद पर सचिन कामले की हुई निर्विरोध रूप से नियुक्ति। और नगर पालिका द्वारा पनवेल में विकास कार्य वायु गति से शुरू। आज के लिए बस इतना ही। कर्नाला टीवी के बारे में यदि आपकी कोई राय हो या आप सुझाव करना चाहते हो तो हमारा संपर्क नंबर है 27457338। आपसे फिर मुलाकात होगी, तब तक के लिए नमस्कार।